नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो कसं काय. तर विषय असा आहे की आजपासून आपण ब्लॉगिंग स्टार्ट करतोय ना. ब्लॉगिंगचा आपला पहिला दिवस आहे. तर मित्रांनो, आपला सपोर्ट पाहिजे आणि तो मिळणार आहे 100%. त्यात काही विषय नाही. तर चला तर मग चालू करूया. आपण आज चाललो आहोत कृष्णा पंचगंगा संगम आणि दत्तांची राजधानी नरसोबाच्या वाडी येथे. तर आता आपण नरसोबाच्या वाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि जरा वेळ न वाया घालता सरळ दर्शनासाठी निघत आहोत. तर आज होती पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हटल्यावर वाडीला गर्दी ठीक. आणि हो ना, माझा मित्र एकटा जीव सदाशिव नुसता मोबाईल बघणं, जाईल तिथं मोबाईलच बघत असतो, जरा पण डोकं वर काढत नाही. तर आता सरळ आपण पाय धुवून निघालो दत्तांच्या दर्शनासाठी. तर दत्तांच्या दर्शनासाठी आज रांग खूप मोठी होती, त्यामुळे शूट करता आले नाही. दत्तगुरूंचे दर्शन घेऊन आम्ही सरळ निघालो महात्मा पाटील महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे दर्शन घेऊन आम्ही सरळ निघालो महाप्रसादासाठी. तर महाप्रसाद हा 3-4 ठिकाणी असल्यामुळे कुठे करायचा हा विचार करण्याचा आमचा अर्धा तास गेला इथेच. तर फायनली आम्ही महाप्रसादाच्या ठिकाणी पोचलो आणि बघतो तर काय, महाप्रसादाला गर्दी कमी होती. तर पटापट ताट घेतले आणि महाप्रसादाला जाऊन बसले. महाप्रसाद हा खूप चांगला होता. महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो स्वामींच्या केंद्रावर. स्वामींच्या केंद्रावर गेल्यावर असं हे पाय धुण्यासाठी गेलेलं आहे बघा. स्वामींच्या केंद्रात गेले की मन अगदी तृप्त होतं, जणू काय स्वामी आपल्या जवळच बसले आहेत असं भास होतो. स्वामींचे दर्शन घेत असताना कृष्णेच्या पत्र्याचे शूट घेतले. तर हा होता आपला आजचा पहिला मिनी व्लॉग, तो पण नरसोबाच्या वाडीचा. तर मित्रांनो, कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास फॉलो करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि इथून पुढे आपले व्लॉग येत राहतील. तर आपल्याला सपोर्ट करा आणि धन्यवाद.